मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करताना आपण पाहतो, कारण जीवनामध्ये सफलता असणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये कोणतंही कार्य करतो तेव्हा त्याला असं वाटतं की त्या कार्याची सफलता म्हणजेच की त्याच्या उद्दिष्टाने त्याची यात्रा सुरू केलेली आहे, बिझनेस सुरू केलेला आहे किंवा त्याचं विद्यार्थी जीवन आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सफलता मिळाली पाहिजे. म्हणजे समूह आपण कुठेतरी पाहतो की प्रत्येकाला जीवनामध्ये सफलता फार गरजेची आहे. तर सफलता ही ऊर्जा प्रदान करणारी गोष्ट आहे, सफलता ही उत्साह वाढवणारी गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थानं सफलतेचं डेफिनेशन काय आहे किंवा व्याख्या काय आपण करू शकतो? कशाला म्हणायचं सफलता? एका बिझनेसमनसाठी त्याचा बिझनेस खूप चांगल्या रीतीनं होणं, टर्नओव्हर वाढणं म्हणजे सफलता आहे. एक आध्यात्मिक व्यक्तीसाठी खूप चांगले साधनेची उच्च अवस्था प्राप्त करणं किंवा एकाग्रतेला प्राप्त करणं, परमात्म्याशी तादात्म्य साधणं म्हणजे त्याची जीवनाची सफलता आहे. म्हणजे जसं सुखाची कल्पना व्यक्ती परत्वे बदलत जाणारी आहे, तसं तुम्ही सफलता कशामध्ये मानता याच्यावरती सफलता डिपेंड आहे. येऊन आपण पाहतो की म्हणजे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये फक्त भौतिक साधनांनी समृद्ध असणं म्हणजे सफलता आहे का? किंवा मग एखादं पद, पोझिशन, डिग्री प्राप्त करणं म्हणजे सफलता आहे का? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं वाक्य मला आठवतं. ते म्हणतात की तुम्ही सफलतेसाठी पुरुषार्थ करू नका, परंतु तुम्ही नैतिक मूल्यांची धारणा करण्यासाठी किंवा मूल्यवान बनण्यासाठी पुरुषार्थ करा. म्हणजे कुठेतरी सफलतेचा संबंध आपण पाहतो की मूल्यांशी आहे. आणि मग ही अनेक प्रकारची मूल्य जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जसं सफलतेसाठी जर तुम्ही काय प्रयत्न केला असं विचारलं तर कोणी सांगतं आम्ही खूप प्रयत्न केले, खूप दृढ निश्चयी राहिलो किंवा आम्ही खूप चिकाटीने त्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो. तर मला असं वाटतं की सफलतेसाठी या गोष्टींबरोबरच साहस असणं फार गरजेचं आहे, हिंमत असणं फार गरजेचं आहे. म्हणून कोणती गोष्ट करायची असेल तर आधी मनुष्याला आपल्या मनामध्ये हिंमत ठेवली तर तो प्रत्येक परीने सगळ्या गोष्टींकडनं मदत मिळवू शकतो. जसं म्हण आहे, हिम्मत ते मर्दा मदद ए खुदा. जो हिंमत ठेवतो त्याला सगळ्यांची मदत मिळते. इवन तो परमात्मा देखील त्याला भरभरून मदत करायला सुरुवात करतो. आणि म्हणून आपल्याला कोणतंही कार्य करताना आपल्या स्वतःमध्ये ती हिंमत ठेवणं गरजेचं आहे. जो मनामध्ये हरतो त्याला बाहेर तुम्ही किती साधनं द्या, किती गोष्टी द्या, पण तो जिंकू नाही शकत. म्हणून म्हणतात ना की मनामध्ये जिंकलं तर तुम्ही बाहेर जिंकू शकता. मग मनामध्ये जिंकायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे? साहस पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे. जेव्हा आपण स्वतःविषयी चांगला विचार करतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या जीवनामध्ये काम करते. हे मी करू शकतो, हे मला करायचं आहे, मला काही असंभव नाही, हे जेव्हा आपल्या मनामध्ये पक्क होतं तेव्हा आपण हिमतीचं पहिलं पाऊल पुढे टाकतो. आणि मग आपण हिंमत केली की सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत मिळायला आपोआप सुरुवात होते. मग काही लोक म्हणतात की एखादी गोष्ट चुकीची झाली किंवा एखादं संकट आलं तर नेहमी कसा चांगला विचार करायचा किंवा काय चिंतन करायचं मनामध्ये की ज्यामुळे आपली हिंमत कायम राहील किंवा नेहमी आपली ऊर्जा टिकून राहील. तर त्यासाठी जसं म्हणतात ना की व्यक्ती स्वतःचाच मित्र आहे, स्वतःचाच शत्रू आहे. जेव्हा तो स्वतःविषयी चांगला विचार करतो तेव्हा तो जीवनामध्ये पुढे जातो. पण जेव्हा दुसऱ्याचं नकारात्मक गोष्टी पाहतो किंवा एखाद्याचं फेल्युअर पाहतो आणि मग त्याला नैराश्य येते की माझ्या बाबतीत पण असं झालं तर नको बाबा हिंमत करायला, त्याचा बिझनेस नाही चालला, त्याने आयुष्यामध्ये एवढी चांगली गोष्ट करायचा प्रयत्न केला पण त्याला कुठे सफलता मिळाली. म्हणजे अपयशी लोकांना फॉलो नका करू. कोणी व्यक्तीने जेव्हा आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त केली कशाच्या आधारे प्राप्त केली, त्यांनी काय मेहनत केली, काय हिंमत ठेवली, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजू शकतं की आपल्याला पण सफल व्हायचं असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे. तर स्वतःविषयी नेहमी चांगला विचार करा. अनेक संकट जरी समोर आली तरी सुद्धा याच्यातही काहीतरी चांगलं होणार आहे, यातूनही मी पुढे जाणार आहे आणि ह्याच्यातनच मला पुढे जायचंय, हे जेव्हा आपण स्वतःला सांगतो तेव्हा आपल्याला पुढे जायला सोपं होतं. आणि म्हणून म्हणतात की सगळ्यात पहिला चांगला संकल्प करा की मी सर्व शक्तिवान ईश्वराचं संतान आहे, जो ऑलमाइटी अथॉरिटी आहे, जगत नियंता आहे, त्याचं मी संतान आहे. म्हणजे मला नेहमी एक उदाहरण फार आवडतं की एखाद्या गावामध्ये एखादा सरपंच असेल आणि त्या सरपंचाचा जो मुलगा असेल तर त्याला सुद्धा प्राऊड असतं किंवा त्याला सुद्धा ती एनर्जी त्याची असते की तो सगळ्याला सांगत राहतो की मी सरपंचाचा मुलगा आहे किंवा मी मिनिस्टरचा मुलगा आहे. ती पॉवर तो यूज करतो आणि मग त्या हिमतीनं तो कोणतंही काम करतो किंवा त्याला असं संपन्नतेची अनुभूती येते.
तर मला असं म्हणायचं की आपण सुद्धा तर सर्वशक्तिमानाची मुलं आहोत, जगत नियंत्याची मुलं आहोत. जर हा थॉट जर आपण बुद्धीमध्ये ठेवला की मी ईश्वराचं संतान आहे, मी सर्वशक्तिमानाचं संतान आहे, तर ऑटोमॅटिकली ती शक्ती आपल्यामध्ये येते आणि हिंमत आपली टिकून जाते कोणतेही कार्य करण्यासाठी. आणि विजय हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, सक्सेस इज माय बर्थ राईट, हे जेव्हा आपण बुद्धीमध्ये ठेवतो ऑटोमॅटिकली आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये सफलता मिळत जाते. कारण आपण जो विचार करतो तेच व्हायब्रेशन वातावरणामध्ये पसरत असतात आणि मग त्याच्या आधारे आपण ती गोष्ट प्राप्त करू शकतो.